नमस्कार. आजचा विषय आहे भक्तियोग. सॉरी, कर्मयोग. माझ्या आजचा कर्मयोग आहे. आता कर्म आणि योग. आता कर्म आपल्या नैमित्तिक कर्म वगैरे आपल्याला आता सगळ्यांना माहीत आहेत. आता नित्यकर्म आणि कर्मयोग. कर्मयोगाकडे जाण्यासाठी आधी कर्म कसे असायला पाहिजे. जसं कर्माचं एक कर्म आहे, क्रियमान कर्म, संचित आणि प्रारब्ध. आता क्रियमान हे म्हणजे तुकाराम महाराजांनी फार एका कडव्यात सांगितलेलं आहे. केले ते कर्म, झाले ते संचित, उर्वरित प्रारब्ध. एका याच्यातच म्हणजे त्याचं डेफिनेशन इन शॉर्ट केलं. पण आता कर्म करतो आपण, पण कर्म आता जवळ संग घडे प्रकृतीचा, त्याग न घडे कर्माचा. जर आपण या प्रकृतीच्या संगानं राहून राहिलो तर आपल्याला कर्माशिवाय काही शक्यच नाही. कर्म हे करतच राहावं लागणार आहे. पण हे नैमित्तिक कर्म वेगळे आणि आपल्याला विचार करायचा आहे कर्मयोगाचा. तर कर्मयोगाकडे आपल्याला जायचं आहे. कर्म तर नित्यकर्म आपण सर्व हे आपण आपले जे कर्तव्य बुद्धीनं करतो ते कर्म आहेतच, पण त्याच्यात निरपेक्ष भावानं हेतुरहित जे कर्म केलं तो कर्मयोग होईल. हेतुरहित कर्म केलेलेच कर्म म्हणजे कर्मयोग असं आपल्याला गीतेतनं कर्मयोगाला जास्तीत जास्त महत्त्व दिलेलं आहे. एकूण 18 अध्याय. 18 अध्यायापैकी असं म्हणतात की 15व्या अध्यायापर्यंत गीता संपून जाते. पण 9व्या अध्यायातलं राजगुह्य योग जो आहे तो भगवंतांना सांगायचाच राहिला. तो म्हणून त्यांनी तो 16व्यामध्ये परत रिपीट त्याचं एक्सपान्शन केलं. म्हणजे मग आणि 17व्यामध्ये परत 6व्या अध्यायाचं एक्सपान्शन 17व्यामध्ये केलं. आणि 18वा अध्याय तर तो जो आहे तो पूर्ण गीतेचा सारच आहे. तो एकाध्यायी गीता असंही संबोधलेला आहे त्याचा. म्हणजे 18वा एकाध्यायी अध्याय गेला, 17वा जो एक्सपेन्शन ऑफ द 6th चॅप्टर, आणि 16वा जो आहे तो 9th एक्सपेन्शन. म्हणजे मग राहिले किती, 15मधून एक भक्तियोगाचा गेला 15वा अध्याय. मग राहिले 14 पैकी समजा 3 जे आहे ते ज्ञानयोगावर खर्ची गेलेले आहेत. उर्वरित राहिलेले 9 अध्यायामध्ये फक्त कर्म आणि कर्मयोगाच्या संदर्भातच गीतेचा जास्तीत जास्त उहापोह केला गेला. त्याच्यामुळं कर्म हे किती महत्त्वाचं आहे हे त्याच्यावरून आपल्याला कळतं. कारण की पूर्ण 18 अध्याय गीतामध्ये 9 अध्यायामध्ये केवळ कर्मयोगाचाच विचार केलेला, कर्म आणि कर्मयोगाचा. तर कर्माच्या हे असं एक सायकल आहे की निष्कपट किंवा निस्पृह अंतःकरणानं, जे शुद्ध अंतःकरणानं केलेलं कर्म जे आहे तरच आपल्याला त्याग निर्माण होतो, त्यागातून ज्ञान निर्माण होतं, आणि त्या ज्ञानातनं शुद्ध अंतःकरणानं जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याच्याद्वारेच आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. किंवा ज्ञानाविन भक्ती, शुद्ध ज्ञान झाल्याशिवाय भक्ती होत नाही. आणि मग याचा पूर्ण सायकल तेव्हाच होते की त्याच्यासाठी परत कुठे यावं लागते. निष्काम कर्म जर केलं तर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होईल. ज्ञानाची प्राप्ती झाली तर मोक्षाकडे जाता येईल. तर मोक्षाकडे जर मोक्ष साध्य करायचा असेल तर बेस कर्माचा आहे. कर्म हेच इम्पॉर्टंट सांगितलेलं आहे सगळ्या मानवी जीवनाचं. आणि आपण नेहमी कर्म जे करतो ते कर्म करताना अगदी निर्हेतुक पद्धतीनंच आपलं प्रत्येक जीवनातलं जीवनव्यापन करत असताना प्रत्येक क्षणोक्षणी जर आपण सावध राहून जर ते कर्म केले, कारण की त्याच्यामध्ये अजून एक
सहज कर्म कौंतेय. आता कर्म कोणते, एक कर्तव्य बुद्धीनं केलेलं आहे आणि एक सहज कर्म केलेलं आहे. जे सहज कर्म केला जाते तोच खरा कर्मयोग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही भावच राहत नाही. एक कर्तव्य बुद्धीनंच आपण जे करायचं आहे ते केलं. एक कल्पित कर्म किंवा वैकल्पिक कर्म आणि एक कर्तव्य बुद्धीने केलेलं कर्म. आता कर्तव्य बुद्धीने जे आपण कर्म करू त्याच्या प्रती आपण कर्तव्य भाव म्हणून करतो, ते समर्पित भावना. कारण की क्रिया वेगवेगळ्या आहेत. कर्म जरी करताना आपण क्रिया, एक तुकाराम महाराजांचाच एक अभंग आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी की क्रिया एकच असते. जसे पत्नी मुलाला आलिंगन देते, पतीलाही देते, पण पतीला जेव्हा ती क्रिया घडते कर्माची तर तेव्हा त्याच्यात समर्पणाचा भाव असतो. आणि मुलाला जेव्हा वात्सल्य भावानं ते आलिंगन देते त्याच्यात वात्सल्य भाव असतो. तर क्रिया जरी एक असली तरी त्याच्यात हेतू, आपलं जे इंटेन्शन आहे कर्माचं, जे करताना आपण जे अंतपूर्वक जे आपले जास्तीत जास्त व्यवस त्याच्यामध्ये असतात, स्पंदन अति तीव्रता त्याच्यामध्ये असते, ते मग संचितामध्ये कन्वर्ट होते आणि संचित मग प्रालब्धामध्ये. आणि क्रियामान तर हे लगेच्या लगेच जे चालू स्थितीत असते ते क्रियामान होते, त्याचं फळ लगेच मिळतं. पण संचिताचं जे आहे ते काही कालांतरानं मिळतं. आणि शेवटच्या, आता तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे 15 वर्षापर्यंत आता आपल्याला म्हणजे काही कर्म त्याचे म्हणजे कुठं विधिलिखित राहत नाही, त्याच्यानंतर जे होतात. पण शेवटी जेव्हा त्याचा वयाच्या आयुष्याच्या उत्तरकालीन जे कर्म असतात ते मानसिक कर्म त्याचे खूप जोरदार चालतात. काही कर्म तर तोपर्यंत शारीरिक क्षमता कमी झालेल्या असतात, पण मानसिक कर्म, काही वाचिक मानसिक, ते मानसिक कर्म ते त्याचे त्या ज्या इंटेन्शननं होतात त्याची नोंद मग तिकडे प्रालब्धामध्ये होते. आणि ते प्रालब्ध मग त्याला जन्मजन्मांतरीचे जन्म घेण्यास कारणीभूत ठरतात. हे आपलं भारतीय तत्वज्ञान किंवा हिंदू वैदिक तत्वज्ञानामध्ये पुनर्जन्म आणि कर्म हा एक सुंदर विचार दिलेला आहे. त्यामुळे आपण कर्म जे करावे ते आपलं TOSचं जे आहे एक कर्मयोगावरच आहे. ते कर्म निस्पृहपणाने सामाजिक भावनेतनं करायचं आणि त्याच्यातनं सामाजिक भावनेतनं केलं तर एक समाज व्यवस्थेला, समाज प्रकृतीला ते किती पूरक आहे निस्पृह कर्म. आणि आपण व्यक्तिगत कर्म केल्यापेक्षा समष्टी कर्म जेव्हा करतो तेव्हा ते जास्त आपल्याला पुण्यप्रद होतं. हा एक TOSचा एक उदात्त भावना ते आपल्या थिओसॉफिकल सोसायटीमध्ये आपण राबवतो, त्याच्या मागची ही एक मोठी भावना आहे. आणि त्या TOSच्या माध्यमातूनही आपण आपल्याला आपलं मोक्षाचं साधन ठरवू शकतो. असा हा अत्यंत महत्त्वाचा कर्मयोग आहे. धन्यवाद. छान छान, बढिया सांगितलं तुम्ही.